नमस्कार, मी व्यंकटेश नरसिंगे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट. विशेष या कारणाने कारण लातूरमध्ये सध्या ज्या सत्संगची बसव कथेची सध्या मोठी चर्चा सुरू आहे, त्याचा अपडेट घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि हे ठिकाण आहे रुद्रेश्वर मंदिर LIC कॉलनी लातूरचं. तर 91व्या सत्संग सोहळ्यानिमित्त भव्य बसव कथा. बसव कथाकार आहेत श्री शिवानंद हैबतपुरे. तर यांच्या या ठिकाणी हे 4 दिवसाचं कथा इथं संपन्न होणार आहे. याची पूर्वतयारी कशी आहे, पूर्वसंध्येला आपण इथं चर्चा करण्यासाठी या संयोजक मंडळीसोबत इथं आपण बातचीत करणार आहोत. आपल्यासोबत या संयोजकमध्ये असलेल्या लताताई मुद्दे मॅडम या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. तर मॅडम, आपल्यासाठी प्रश्न असा आहे माझा, की काय नेमकी गरज पडते बसव कथा घेण्याची आणि त्याच्यातून काय नेमका समाजाला फायदा होऊ शकतो? याचा काय उद्देश असतात? सर्वांना शरणो शरणार्थी. प्रथम मी सौ लता व्यंकटराव मुद्दे, राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या चरणी पहिल्यांदा नतमस्तक होते. आणि आत्तापर्यंत आपण 90 सत्संग झालेले आहेत आणि 91व्या सत्संगानिमित्त आपण ही बसवकथाचे आयोजन केलेले आहे. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे आपण बसवांना आपल्याला अमेरिकेपर्यंत गेले, अमेरिकेपर्यंत बसवण्णाचं आपले नाव लौकिक झालं, पण आपल्या इथं सर्वांना बसवांना घरोघरी लहानापासून ते वयोवृद्धापर्यंत महात्मा बसवांना सर्वांना कळावे, ह्या उद्देशाने आपण या बसवकथेचं नियोजन केलं आहे. ओके. तर याच्या आधी पण अशी कधी नियोजन झालं होतं का आणि कधी झालं होतं? नाही, पहिल्यांदाच बसवकथेचं सत्संग फार झाले, 90 सत्संग झालेले आहेत आपल्या लातूर नगरीमध्ये, पण बसवकथेचं नियोजन हे पहिल्यांदाच झालेलं आहे. म्हणजे जगाला मार्गदर्शक म्हणून आपण ज्यांना ओळखतो, इतिहासामध्ये त्यांचं मोठं नाव आहे, तसे महात्मा बसवेश्वर यांचा ह्या बसव कथेचा या ठिकाणी कार्यक्रम आहे. आणि त्याचा उद्देश हा आहे की त्यांचे विचार हे समाजापर्यंत गेले पाहिजे आणि त्यांचे ते प्रेरणादायी विचार लोकांना आजच्या समजले पाहिजेत. तर सर, कशा पद्धतीने शेड्यूल आहे या 4 दिवसाचा या कार्यक्रमाचा? यामध्ये उद्या दिनांक 10/12/2023 रोजी शिवानंद हैबतपुरे महाराज यांचं लातूर नगरीत आगमन होणार आहे. आणि या ठिकाणी दुपारी 12 वाजल्यापासून इथल्या स्थानिक महिला इथं शिवभजन या भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर 4 वाजता दीपप्रज्वलन कार्यक्रमाचं उद्घाटनासाठी माननीय क्रीडा मंत्री संजयजी बनसोडे साहेब या ठिकाणी येऊन उद्घाटन करून जाणार आहेत. त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक विक्रांतजी गोजमगुंडे असतील, विशेष सत्कारमूर्ती चंद्रकांतांना बिराजदार असतील किंवा इतर प्रमुख पाहुणे उद्या येऊन कार्यक्रमाची सुरुवात करून आपला बसवकथेला उद्या प्रारंभ होणार आहे 4-4:30च्या नंतर. आणि मग पुढे 4 दिवस पण त्याचा हो, प्रत्येक दिवशी 11 तारखेला विषय आहे अनुभव मंडप सामाजिक संवाद केंद्र या विषयावरती हैबतपुरे महाराजांचंच 4 दिवस हैबतपुरे महाराजांचं राहणार आहे. तर त्या ठिकाणी बसवराज पाटील कौळखेडकर, अजित पाटील कवेकर व इतर प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तसेच 12 तारखेलाही शरण उर्लिंग पेद्दी सामाजिक समता या विषयावरतीही शिवानंद हैबतपुरे महाराजांच करणार आहेत. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शैल्य उडगे साहेब असतील, कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय राजामणी यार्जी असतील व विशेष सत्कारमूर्ती श्रीमती छायाताई चिंदे माजी नगरसेवक मनपा लातूर हे असतील व इतर प्रमुख पाहुणे असतील. तसेच 13 तारखेला वीर वैराग्य निधी अक्का महादेवी स्त्रीमुक्ती चळवळ या विषयावरती हैबतपुरे महाराजांचं या ठिकाणी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन होणार आहे. त्या ठिकाणी माननीय सज्जनकुमार लोणाळे साहेब व माननीय ॲडव्होकेट अण्णाराव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तसेच इतर प्रमुख पाहुणे राहतील. हा 4 दिवसाचा कार्यक्रम आहे. यामध्ये विविध तसेच महाप्रसादाची प्रतीतल्या भाविक भक्तांसाठी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. तर म्हणजे या 4 दिवसामध्ये अनेक सारे लोक या ठिकाणी व्हिजिट करणार आहेत. आपल्यासोबत आणखी एक सर आहेत. सर, तुमच्यासाठी असा प्रश्न आहे की आता आपण शेड्यूल जाणून घेतलं आणि खूप व्यस्त आहे, बरीचशी मोठी माणसं पण इथे येणार आहेत. तर कशा पद्धतीची तयारी झालेली आहे? आता शेवटचा म्हणजे ही फक्त एक रात्र आता या कामाला बाकी आहे. आता श्री गुरु बसवलिंगायनमा एलोरू शरणू शरणार्थी. आपल्याला बसवकथा हे
चांगल्या प्रकारे पूर्ण तयारी झालेली आहे. इथं सर्वांची, येणाऱ्या पाहुण्यांची, येणाऱ्या भक्तांची, बसण्याची सर्व काय सोय झालेली आहे. सर्व काय केलेले आहे सर्व बसव भक्तांनी. आणि ह्या आपलं बसवकथेचा जो मेन उद्देश आहे की सामान्य लिंगायतांना बसवांना काय, 700 शरण काय आहेत, त्यांचं कार्य काय आहे, बसवण्णाचा क्रांतिकारी जो इतिहास आहे तो समजला पाहिजे. बसवण्णा ही लोकशाहीचे जनक कसे आहेत, बसवण्णा ही लोकशाहीचे जनक, अनुभव मंडपाचे पहिले अध्यक्ष बसवण्णा. अनुभव मंडप जी स्थापन केला महात्मा बसवण्णांनी, आणि त्याचं पहिलं जे अध्यक्ष अलमप्रभूजी होते, तरी त्या 770 शरणांचा उल्लेख होणार आहे. 770 शरण हे पूर्ण आपल्या सर्व समाजातले एकत्र येऊन त्यांचं मन परिवर्तन होऊन जी काही क्रांती केलेली आहे, त्या क्रांती ही सांगितली जाण्याला इतिहास लिंगायत समाजाला सामान्य समजावा, ह्यासाठी सामान्य लिंगायत समाजाला इतिहास समजावा ह्यासाठी बसवकथा आपण आयोजन केलेलं आहे. ओके, म्हणजे त्याची एकंदरीत तयारी पण पूर्ण झालेली आहे. ओके. आपल्यासोबत या ठिकाणी प्राध्यापक संगमेश्वर पाणगावे सर सुद्धा इथं आहेत. तर सर, या माध्यमातून तुम्ही सगळ्या जनतेला, लोकांना काय आवाहन करू इच्छिता? उद्या 10 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत लातूरमधल्या नवीन आणि जुन्या गावभागातील सर्वच लोकांना बसवकथा ऐकण्याची एक चांगली पर्वणी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. महात्मा बसवेश्वरांनी जे 12व्या शतकामध्ये सर्वात पहिल्यांदा स्त्रियांना मुक्त जे केलं आणि स्त्रीमुक्ती चळवळ उभारली, बऱ्याचशा अंधश्रद्धा दूर केली वगैरे वगैरे, अशा बऱ्याचशा गोष्टी महात्मा बसवेश्वरांनी सामाजिक समता निर्माण करण्यासाठी केलेल्या आहेत. आणि त्याची खरी गरज आता ह्या 21व्या शतकामध्ये आहे. कारण एकीकडे मुली किंवा महिला शिकू लागल्या, नोकरी करू लागल्या, पण ही जी भावभक्ती आहे ती जरा कमी होत चालली होती. आणि त्या भावभक्तीतून, अध्यात्मातून ही शक्ती कशी वाढवता येईल, आणि त्यातूनही परत, कारण एक स्त्री जर समजा ती आध्यात्मिक, धार्मिक जर राहिली आणि चांगले संस्कार जर मुलांवरती करू लागली, तर नक्कीच ही जी काही विकृत संस्कृती आजकाल निर्माण होत आहे ती विकृत संस्कृती निर्माण होणार नाही. आणि याची सगळी मदार किंवा पूर्णतः ओझं ह्या महिलांवरती आहे. महिला या कुटुंबकर्त्या आहेत. आणि म्हणून विशेष करून जे शिवभक्त आपल्या ज्या महिला आहेत, या शिवभक्ती जेव्हा 16व्या शतकात लोप झाली होती, तेव्हा मन्मथ स्वामींनी सांगितलं की शिवभक्ती लोप झाली आणि विश्व शिवमय केले, ते मन्मथ स्वामींनी केले. पण 21व्या शतकामध्ये जेव्हा या शिवभक्ती लोप पावत चालली होती आणि 12व्या शतकातल्या बसवभक्ती लोप पावत चालली होती, तेव्हा राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी या 21व्या शतकामध्ये ही शिवभक्ती, बसवभक्ती परत एकदा जागृत केली. आणि त्याचीच पताका आमच्या या लताताई मुद्दे यांच्या मार्फत सत्संगाच्या माध्यमातून आता हा 91वा सत्संग होतो आहे. एकीकडे शिवभक्तांचा सत्संग हा असताना या सगळ्या महिला भगिनी आणि सत्संग मंडळींनी 21व्या शतकामध्ये बसवकथेसाठी पुढाकार घेतलेला आहे. ही एक वेगळीच क्रांती आहे. म्हणजे या बसवण्णांनी जी क्रांती केली त्या काळात अक्का महादेवी असतील, गंगांबिका असतील, नीलांबिका असतील, बाकीच्या सर्वच शरणी असतील, शरण आणि शरणी या सगळ्यांनी जी क्रांती केली, ती क्रांती आता या उद्याच्या 10 डिसेंबरपासून ते 14 डिसेंबरपर्यंत लातूरमधल्या या रुद्रेश्वर शिवालय मंदिरामध्ये या ठिकाणी नक्कीच हे एक वेगळी क्रांती आणि समता प्रस्थापित करण्याचं कार्य या सर्व भक्त मंडळींनी या ठिकाणी केलेलं आहे. यांचं करावं तितकं कौतुक आहे. दुसरी बाब म्हणजे या बसव कथेच्या माध्यमातून आपण बऱ्याच जणांना कन्नडमधून हे जी काही वचनं आहेत किंवा बसवेश्वरांचं चरित्र आहे ते माहिती आहे, पण जे मराठी भाषिक आहेत त्यांना बसवेश्वरांची वचनं आणि त्यांचं चरित्र व्यवस्थितरित्या समजत नाही. आणि ते जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ते आचरणात आणू शकत नाहीत आणि कृती त्यातून होऊ शकणार नाही. म्हणून मुद्दाम होऊन मराठीमधून अगदी या ठिकाणी शिवानंद हैबतपुरे जे कथाकार आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीने ते कथा करतात. त्या कथेतून सगळ्या भक्तांच्या समोर सचित्र असं एकदम आपण चित्रपट पाहतोय की काय अशा पद्धतीचं ते वर्णन करतात. आणि त्या वर्णनातून सगळेजण त्यामध्ये समरस होऊन खरा बसवेश्वर, खरे बसवेश्वरांचे कार्य, मग ते वेगळ्या स्त्रीमुक्तीची चळवळ असेल, त्यांचा जन्म असेल, त्यानंतर शिवाची किंवा स्थावरलिंगाच्या पूजेच्या ऐवजी इष्टलिंगाची पूजा असेल, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगणार आहेत. आणि खऱ्या पद्धतीनं वैज्ञानिक दृष्टिकोनातून महात्मा बसवेश्वर या स्त्रियांना, इथल्या सर्वच विद्यार्थी आणि सर्व पालकांना हा समजला पाहिजे, तरच खरी क्रांती या ठिकाणी होणार आहे. बसवेश्वरांचं एक वचन आहे, देवलोक मृत्यूलोक असे नसती हे वेगळे,
कारण इथं जे भजन कीर्तन किंवा देवभक्ती करणारे जे लोक आहेत, खऱ्या बसवेश्वरांनी अनेकेश्वरवादाकडून एकेश्वरवादाकडे आणि देव तुमच्याकडेच दिलेला आहे, तो धारण केलेला आहे. एक जल लोटाच्या महाराजांनी सुद्धा सांगितलं की लिंगायत भक्तों को देखो वो कैसा हृदय पे शिवलिंग लेके इष्टलिंग लेके घूमते हैं, वो हमेशा उनके साथ शिवलिंग रहता है. तर या जी काही थोडीशी जे काही श्रद्धा आहे, या श्रद्धेला थोडंसं वेगळं अंधश्रद्धेचं रूप येऊ नये आणि विज्ञानवाद निर्माण व्हावा. इथंच देवलोक आहेत, मृत्यूलोक आहे. सत्य बोलणेच देवलोक आहे, असत्य बोलणेच मृत्यूलोक आहे आणि सदाचार हाच स्वर्ग आहे आणि दुराचार नरक आहे. हे कुडल संगम देवा म्हणून जे काही वचन आहेत, भरपूर अशी वचनं आहेत. आता संत तुकारामांचे गाथा असेल, ओव्या असतील, बाकीच्या सर्वच ज्ञानेश्वरांची असेल, मनोस्वामीचं परमरहस्यांमधून असेल, या सर्वांपेक्षाही श्रेष्ठ आणि त्याच्या तोडीस तोड असं 12व्या शतकातल्या महात्मा बसवेश्वरांची वचनं आहेत. ती नक्कीच या बथवकथेमधून, नक्कीच या सर्वच लोकांमध्ये, आणि महाराष्ट्रात जेव्हा काही क्रांती घडते ती अगोदर अनुभव मंडप आणि लातूरमधून ही क्रांती घडते. मग ती शैक्षणिक क्रांती असो, सामाजिक क्रांती असो किंवा वैज्ञानिक क्रांती असो. आणि ह्या सगळ्या माता भगिनींच्या माध्यमातून आणि याचं नेतृत्व करणाऱ्या लताताई मुद्दे असतील, चंद्रशेखर कत्ते असतील, आमचे सर्वच जण, लक्ष्मण मुकळे असतील, शिवा गुजर, ॲडव्होकेट आपले विभूते सर असतील, बाकीचे सर्वच जण, या सर्वच जण, अनेक इथे 100-150 कार्यकर्ते या ठिकाणी कार्य करत आहेत. रोज दासोह चालणार आहे, प्रसाद मिळणार आहे. शेवटच्या दिवशी याच सत्संगाच्या निमित्ताने बरेचसे शिवाचार्यसुद्धा बसवमय होण्यासाठी, बसवाचं जे तत्त्वज्ञान आहे, बसव तत्त्वज्ञान, शिवतत्त्वज्ञान, चैतन्य शक्ती आतापर्यंत सर्वांनी सांगत आले, पण किती समाजामध्ये क्रांती झाली, काय झालं, इथे आपण अंधश्रद्धेकडे चाललो आहे की विज्ञानाकडे चाललो आहे, या सगळ्या गोष्टी या माध्यमातून नक्कीच होणार आहेत. धन्यवाद. तर या ठिकाणी सर आहेत, तर सर कशा पद्धतीनं आवाहन कराल सगळ्या लोकांना या कार्यक्रमासंदर्भात? आपण रुद्रेश्वर मंदिरात येथे डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य सत्संग समिती मंडळातर्फे आपण 91व्या सत्संग सोहळ्यानिमित्त भव्य बसवकथा या रुद्रेश्वर मंदिरामध्ये आपण आयोजित केली आहे. या ठिकाणी या कथेच्या संयोजकपदी लताताई मुद्दे ताई आहेत व इतर लातूरच्या सर्व शरणगण अतिशय मोठ्या प्रमाणात तयारी केली आहेत. आलेल्या सर्व भक्तगणांना अन्नदासोह केलेला आहे आणि त्यासच या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचे विचार संबंध लातूर नगरीमध्ये, तसेच जिल्ह्यामध्ये, तसेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जावे यासाठी या कथेचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्व लातूर जिल्ह्यातील भक्तिभाव लोकांनी या ठिकाणी यावं ही कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. ओके, म्हणजे या ठिकाणी सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त लातूरकरांनी आणि या परिसरातील लोकांनी या कथेसाठी यावं आणि या कथेचा लाभ घ्यावा. शेवटी मी पुन्हा एकदा आपल्याला हे सांगतो की 91व्या सत्संग सोहळा निमित्त भव्य बसवकथाकार श्री शिवानंद हैबतपुरे, रविवार दिनांक 10 ते 14 डिसेंबर 2023 आणि वेळ संध्याकाळी 4 ते 7च्या दरम्यान हे आहे. आणि 4 दिवसांमध्ये तुम्हाला बरंचसं काही शिकायला या माध्यमातून मिळणार आहे. जसं आपल्याला आयोजकांनी इथं बोलताना सांगितलं की या अध्यात्मातून विकासाकडे जाण्याचा मार्ग, अध्यात्मातून शांतीकडे, मन शांतीकडे जाणारा मार्ग आणि अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांची या देशाला देण आहे, या जगाला देण आहे. आणि हा विषय इथल्या युवकांपर्यंत जावा, हा विषय इथल्या लोकांपर्यंत जावा, यासाठीची एक प्रामाणिक तळमळ इथलं ही संयोजक मंडळी करत आहे. जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी यावं आणि या कथेचा लाभ घ्यावा असंच यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.